निकम यांना शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा राजमाता कृषीभूषण राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण समारंभात महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आलाय। भावना निकम यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत शेतीमध्ये विविध नाविन्यपूर्ण प्रयोग यशस्वीपणे राबविले। जमिनीची सुपीकता जपणे, पाण्याचे कार्यक्षम नियोजन, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर आणि उत्पादन वाढीसाठी सातत्याने केलेले प्रयत्न यामुळे त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केलाय। त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना या मानाच्या पुरस्काराने गौरवलंय। पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना निकम यांनी आपल्या यशामागील प्रेरणादायी प्रवास उलगडलाय। शेतीसोबत जोडधंदा म्हणून आम्ही कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केलाय। पारंपरिक शेतीतून आधुनिक शेतीकडे वाटचाल करताना अनेक अडचणी आल्या, मात्र त्या प्रत्येक टप्प्यावर माझे पती निळकंठ निकम यांनी खंबीर साथ दिली। पंख तर होते, पण त्या पंखांमध्ये बळ भरण्याचं काम माझ्या पतींनी केलंय, अशा भावनिक शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। यावेळी त्यांनी राज्यातील महिलांना शेतीकडे वळण्याचे आवाहन करत आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून शेतीला फायदेशीर व्यवसाय बनविण्याचे आवाहन केलंय। भावना निकम यांनी केवळ शेती क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक आणि ग्राम विकासाच्या क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केलंय। दाभाडी ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या कार्यकाळात त्यांनी गावाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवले। त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण गावात सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात आली आहे। तसेच अनेक विकास कामे पूर्ण करून दाभाडी गावाच्या सर्वांगीण प्रगतीला चालना दिली आहे। यावेळी त्यांचे पती निळकंठ निकम यांनीही भावना निकम यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या यशाचा अभिमान व्यक्त केलाय। समाजकार्यात सदैव अग्रेसर असलेले निळकंठ निकम हे शिवसेनेचे युवा नेते असून सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होत असतात। तसेच राज्याचे मंत्री दादाजी भुसे यांच्या माध्यमातून परिसरात विविध विकास कामे राबवण्यात त्यांनी सक्रिय योगदान दिलंय। भावना निकम यांना मिळालेला राजमाता कृषीभूषण राज्यस्तरीय पुरस्कार हा केवळ त्यांच्या वैयक्तिक यशाचा सन्मान नसून महिला सक्षमीकरण, आधुनिक शेती आणि ग्रामीण विकासाच्या कार्यालाही मिळालेली मोठी पावती असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे। खरं तर मला आणि माझ्या कुटुंबियाला आणि कुटुंबियांसोबतच आमच्या पंचक्रोशीत प्रचंड आनंद झालेला आहे, कारण हा अतिशय मानाचा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार दाभाडी गावची सून म्हणून मला मिळाला आहे। त्याच्यामुळे आमच्या इथे पंचक्रोशीत सगळ्यांना अतिशय आनंद झालेला आहे। या यशामागचा आपल्या शेतीचा प्रवास कसा होता ताई, काय सांगा? शेतीचा प्रवास तसा खडतर होता, पण मग शेती म्हटलं म्हणजे त्यांना आव्हानं आलेच आणि कष्ट पण आलेच। पण मग कष्टांना सामोरं गेल्यानंतर, संघर्षाला सामोरं गेल्यानंतर ते म्हणतात ना, की टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडालाही देव पण येत नाही। त्या पद्धतीने जर खडतर प्रवास ओलांडल्यानंतर आज जो एवढा प्रतिष्ठा मिळाली, हा मान सन्मान मिळाला, तर त्याच्या पुढे ते काहीच नव्हती असं आज वाटतंय। प्रवास खडतरच होता, कारण शेती म्हटलं म्हणजे दर दिवशी वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं जायचंय। पण मग ते सगळे आव्हानांना सामोरं जाऊन आज तर छान वाटतंय आम्हाला। आपल्या शेतीमध्ये आपण कोणते वेगळे प्रयोग किंवा आधुनिक तंत्रज्ञान वापरले, काय सांगा? सुरुवातीला तर शेती जेव्हा चालू केली मी, माझ्या सासूबाई शेती करत होत्या, पारंपरिक पद्धतीने त्या शेती करत होत्या। पण मग पारंपरिकतेला कुठेतरी फाटा देऊन आधुनिकतेकडे वळण्याचा निर्णय घेतला, कारण मनुष्यबळाचा प्रॉब्लेम खूपच येत होता आमच्याकडे। त्याच्यामुळे मग सर्वात आधी आम्ही पॉलीहाऊस केलं। पॉलीहाऊसमध्ये लाल पिवळ्या कलरची सिमला मिरची घेतली आणि सिमला मिरची नंतर मग सेडनेट केलं, त्याच्यामध्ये हिरवी सिमला मिरची घेतली, द्राक्ष बाग केला, शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन देखील केलं। दुग्ध व्यवसाय होता, घरच्या गायी ज्या गावरान पद्धतीच्या गायी आहेत त्या गायी, ह्या सगळ्या गोष्टी करत करत म्हणजे सगळं ऑटोमायझेशनने शेती केली, ज्यात मनुष्यबळ कमी लागलं। आणि मग आपण काहीतरी वेगळं करतोय म्हणून दखल घेतली गेली। म्हणजे आमच्या इथल्या ज्या सामाजिक काही संस्था आहेत त्यांनी सर्वप्रथम माझी दखल घेतली, की एक महिला असून असं काही नाही की महिला आहे आणि मग ती काही करू शकत नाही, कारण आता महिला चंद्रावर पोहोचल्यात। फक्त एकच आहे की शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा वेगळा आहे, की एक शेतकरी म्हणजे एकदम असा गबाळा अवतार आणि साध्या पद्धतीचा शेतकरी असं आपल्याकडे म्हटलं जातं। पण मग जर आता बघितलं तर सगळे आधुनिक तंत्रज्ञान वापरून स्मार्ट शेती पण होऊ शकते, आणि स्मार्ट शेती केल्यामुळेच या सगळ्या गोष्टी मला शक्य झाल्या आणि मी सगळं करू शकले। या यशामध्ये आपल्या कुटुंबाचा आणि सहकार्यांचा किती मोठा वाटा आहे, काय सांगा? याच्यामध्ये सिंहाचा वाटा जर असेल तर माझ्या मिस्टरांचा आहे, कारण त्यांनी मला एक बायको म्हणून जर फक्त चूल आणि मूल तू एवढंच करू शकते यात जर मला ठेवलं असतं तर कदाचित मी हे करू शकले नसते। पंख तर होते, पण पंखांमध्ये बळ भरण्याचं काम त्यांनी केलं, की तू हे सगळं करू शकते
आणि तुला करावं लागेल, तू करशील का हा प्रश्न मला त्यांनी कधीच विचारला नाही. त्यासोबतच माझ्या सासूबाई की ज्या नेहमी मला म्हणत गेल्या की तू कर, तू बाहेर पड, तू घरात थांबू नकोस. आणि सिंहाचा वाटा माझ्या कुटुंबाचा आहे. माझे कुटुंब सोबतच आमचे सहकारी जेवढे आमच्यासोबत काम करतात, जे आमचे शुभचिंतक आहेत, तू लढ हे म्हणणारे सगळेजण होते. त्याच्यामुळे हे सगळं शक्य झालं. महिला शेतकरी म्हणून सुरुवातीच्या काळात कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला? महिला शेतकरी म्हणजे महिलांना एक क्रायटेरिया ठरलेला असतो ग्रामीण भागामध्ये की त्या फक्त शेतीत काम करू शकतात. पण महत्वाची गोष्ट अशी की माल पिकवल्यानंतर मार्केटपर्यंत पोहोचवण्याचं काम महिला करू शकत नाहीत. आणि ते करत असताना मला अनेक आव्हानं आले की शेवटी आपण एक महिला म्हणून पुरुषांना फोन करताना या सगळ्या गोष्टी करताना थोडंसं लिमिटेशन येत होते. पण माझे मिस्टर मला म्हटले की तुला प्लांटेशन पासून तर हार्वेस्टिंग पर्यंत हे सगळे कामं तुला सांभाळायचे. त्याच्यामुळे मग त्यांनी मला कधीच कुठल्या गोष्टीचा दबाव आणला नाही. आणि हे करत असताना मग थोडीशी मार्केटिंगची थोडासा प्रॉब्लेम झाला की मार्केट करताना व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचणं किंवा माल ट्रान्सपोर्ट करणं या गोष्टींना मला अडचणी आल्या. पण हळूहळू या सगळ्या गोष्टींना फाटा देत की जे स्वयंचलित अवजार असतील ते मी स्वतः चालवत गेले किंवा ट्रॅक्टर सारखं जे पुरुषी काम असेल ते मी चालवण्याचं आव्हान पेललं. आणि मग सुरुवातीला वाटलं मला कठीण, पण नंतर मला ते सगळं सोपं वाटत गेलं. आजच्या तरुणांनी आणि महिलांनी शेतीकडे का वळावे, आपण काय सांगाल, काय संदेश द्याल? पहिली गोष्ट अशी सर की आपल्याला शेतीशिवाय पर्याय नाहीये. कारण कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने बाहेर सगळ्या नोकऱ्या झालेल्या आहेत. आणि आपण आता मागे महिन्याभरापूर्वीच मला वाटतं आपण बघितलं की पुण्यामध्ये एक IT कंपनी अचानक बंद पडली. तर जर असं व्हायला लागलं तर तरुण जे आहेत आपल्या इथले ते डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात. पण मग शेती आता बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने ऑटोमायझेशनने व्हायला लागली तर शेती क्षेत्रासारखं चांगलं उत्कृष्ट शेती क्षेत्र कुठलंच नसावं असं मला वाटतं. कारण एक दाणा पेरल्यानंतर त्याच्याकडनं 100 दाणे कुठलं कंपनीला कुठलंही तुम्ही जर प्रोडक्ट तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला ते ठरवलेलं असतं लिमिट की तुम्ही एवढंच घेऊ शकतात. शेतीचं तसं नाहीये. एकदा जर डाळिंबाचं झाड लावलं तर ते 8-10 वर्ष तर आरामात आपल्याला फळ देऊ शकतं. तर मग असं कुठलं आहे की ज्यात आपण अनलिमिटेड घेऊ शकतो? तर शेती क्षेत्र निश्चितपणाने उत्तम आहे. आणि शेतीला आता यापुढे सोनेरी दिवस नक्की येतील. कारण तुम्ही गुगलवरनं काहीही डाउनलोड करू शकतात, पण भाकरी मात्र डाउनलोड नाही करू शकत, धान्य मात्र तुम्ही डाउनलोड नाही करू शकत. ते तुम्हाला शेतातच पिकवावं लागणार आहे. आपण कृषीप्रधान देशामधून आहोत. भारत देश हा आपला कृषीप्रधान देश आहे. आणि यातनं आपण असताना मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी स्वतःला कमी नाही समजलं पाहिजे. आसमानी सुलतानी संकट हे येत राहतात, पण मग या संकटांना सामोरं जाऊन आपण जगाचे पोशिंदे आहोत. आपण स्वतः कॉन्फिडंट असणं गरजेचं आहे. फक्त एकच की काही गोष्टींमुळे शेतकरी स्वतःच्या मालाचा भाव ठरवू नाही शकत. आणि मग कुठेतरी शेतकऱ्याला वाटतं की आपण एवढे काबाड कष्ट केल्यानंतर पण आपल्याला भाव ठरवता येत नाही किंवा त्यात आपल्याला हवं तसं उत्पादनाचा खर्च आपल्याला काढता येत नाही. पण जर बाजारपेठेचा थोडासा अंदाज जर आपण घेत गेलात तर निश्चितपणाने ते सोपं होत जातं. पुढील काळात शेतीमध्ये कोणते नवीन प्रकल्प किंवा उपक्रम राबवण्याचा आपला विचार आहे? महाराष्ट्र सरकारने शेतकरी महिलांसाठी आर्थिक धोरण आता राबवण्याचं ठरवलेलं आहे. तर मला असं वाटतं की जर समजा जास्तीत जास्त महिलांच्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या, महिला शेतकरी उत्पादक कंपन्या जर स्थापन झाल्या तर महिलांचं सबलीकरण होऊ शकतं, महिला एकत्र येऊ शकतात. आणि जास्तीत जास्त महिला एकत्र करणं हे माझं व्हिजन आहे आता. आणि जास्तीत जास्त महिलांनी शेतीकडे वळलं पाहिजे, जेणेकरून घरातली जर एक भक्कम स्त्री शेती सांभाळणार असेल तर पुरुषांना त्याच्यासोबत जोडधंदा शोधण्यासाठी पण वेळ मिळतो. आणि शेतीला जोडधंदा आणि बाहेरून 2 पैसे कमवून आणण्यासाठी पुरुष मोकळे होऊ शकतात. म्हणून जास्तीत जास्त महिलांनी शेतीकडे वळावं. आज हा पुरस्कार मी घेतल्यानंतर मला असं वाटतं की माझ्यासारख्या अनेक भावना आता तयार व्हायला पाहिजेत. आणि माझं हेच विजन असणार आहे की जास्तीत जास्त राजमाता जिजाऊ पुरस्कारासाठी महिला तयार करायच्या आहेत. जास्तीत जास्त महिला शेतकरी स्टँड करायच्या आहेत. त्यांच्या अडीअडचणींवर मी मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असणार आहे. शेती फायदेशीर करण्यासाठी शासनाने आणखी कोणत्या उपाययोजना कराव्या असं आपणास वाटतं? तर शेती जर फायदेशीर करायची असेल सर तर बघा, आपण भाव नाही ठरवू शकत. कारण मार्केटमध्ये जर आवक वाढली तर आपोआपच रेट कमी होतात. आणि मग तेव्हा शेतकऱ्याला वाटतं की 4 महिन्याची 6 महिन्याची आपली जी कष्ट आहेत हे आता कमी स्वरूपात आपल्याला उत्पादन मिळेल किंवा भाव आपल्याला कमी मिळणार आहे. तर तेव्हा मला असं वाटतं की शासनाने असे उपक्रम राबवले पाहिजे. जसं की समजा आमचा हा बेल्ट आहे, इथे कांदा जास्त प्रमाणात पिकतो, नागपूरकडे मोसंबी संत्रा जास्त प्रमाणात पिकतो, नाशिककडे तुम्ही बघाल तर द्राक्ष तर शासनाने फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून किंवा मग शेतकरी गटांच्या माध्यमातून जर प्रोसेसिंग युनिट जर शेतकऱ्यांना दिले आणि त्या माध्यमातून आपण प्रोसेसिंग करून ठेवू शकलो
तर कदाचित शेतकरी या फायद्यात राहील असं मला वाटतं. तसेच आमच्या येथील कृषी विभागाचे कृषी अधिकारी भगवान गोरडे साहेब आणि कृषी विभागाची संपूर्ण टीम यांनी वेळोवेळी मला मदत केली. आणि ज्यांनी म्हणजे कसं असतं माहिती का, आपलं काम किती जरी असलं तरी दिशा देणारे गुरु तितकेच महत्वाचे असतात. त्या पद्धतीने आमच्या कृषी विभागाच्या अख्ख्या टीमने मला वेळोवेळी मदत केली, सहकार्य केलं. त्यामुळे त्यांचे देखील मी मनापासून आभार मानू इच्छिते आणि महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे देखील मी मनापासून आभारी आहे. ताई, आपण आपल्या गावात सरपंच देखील होता. अनेक विकास कामे आपल्या माध्यमातून गावात झाली आहेत. आपल्याला अनेक पुरस्कार त्यावेळी मिळाले आहेत, त्याबद्दल काय सांगाल? घरगाडा, शेतीगाडा सांभाळता सांभाळता गावगाडा सांभाळण्याची संधी मला माझ्या गावाने दिली. तर मी ते आयुष्यभरासाठी गावाची ऋणी असणार आहे. पण मग त्या कार्यकाळात देखील मी चांगलंच काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गावामध्ये अनेक विकास कामे केली आम्ही. त्यावेळेस बाजारपेठेमध्ये मोठा शेड तयार केला. परत गाव ज्या माझ्या कार्यकाळामध्ये मी संपूर्ण गाव सीसीटीव्हीच्या अंडर केलं होतं. असे विविध कामं केल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मला आदर्श सरपंच पुरस्कार देखील त्या कार्यकाळामध्ये मला मिळाला होता. आणि मग मी माझं असं म्हणणं असेल की जेव्हा जेव्हा आपल्याला संधी मिळते त्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. आणि आमच्याकडे असं म्हणतात की आपण जे करतो त्याचं 10 पट आपल्याला परत मिळत असतं. त्याच्यामुळे आपण चांगलं करण्याचा प्रयत्न करूया आणि त्याच याच्याने आपल्याला निश्चितपणाने चांगल्या पद्धतीने रिटर्न मिळत असतं. जाता जाता महाराष्ट्रातील शेतकरी महिलांना आपण काय संदेश द्याल? आपण जिजाऊ, सावित्री, अहिल्यादेवी, मा रमाई, भीमाई यांच्या लेकी आहोत आपण. तर मला असं वाटतं की महिलांनी स्वतःला अबला न समजता सबला समजलं पाहिजे. कारण जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगास उद्धारी. त्याच्यामुळे स्वतःला आपण असं नाही म्हटलं पाहिजे की मी हे करू शकत नाही. कारण मुलगी जन्माला येते तेव्हा तिला असं म्हटलं जातं की आपल्याला मुलगी आणि मुलगा वाढवताना असं म्हटलं जातं की तू मुलगी आहेस आणि तू मुलगा आहेस. त्याच्यामुळे ते जन्मजात असं बिंबवलं जातं की मी हे नाही करू शकत. पण महिला सगळं काही करू शकतात सर. त्याच्यामुळे महिलांनी प्रत्येक क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवलाय. त्याच पद्धतीने शेती क्षेत्रामध्ये हे ठसा उमटायला हवा असं मला वाटतं. भाऊ, नुकताच ताईंना जिजामाता कृषीभूषण पुरस्कार मिळाला आहे. काय पहिली प्रतिक्रिया होती, काय सांगाल? अतिशय छान आनंद वाटला. एखादा व्यक्ती आपल्या कुटुंबातलं जर एखादं काम करत असेल आणि त्याला एवढ्या उंचीचा पुरस्कार मिळत असेल तर 100% आनंदच वाटतो. आणि त्यातल्या त्यात ती माझी अर्धांगिनी आहे म्हणून मलाही त्याचा सन्मान मिळाला. तिथे जाण्याचा योग आला आणि इतक्या मोठ्या स्टेजवर जाण्याची संधी मिळाली. त्याच्यामुळे 100% आनंद आहे. महाराष्ट्रातला सर्वोत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार तिला मिळाला, त्याचा खरंच मनस्वी आनंद आहे. मंत्री दादाजी भुसे साहेबांच्या माध्यमातून, त्यांच्या संबंधातून ग्रामीण भागातील शेती, शिक्षण किंवा विकास कामांमध्ये आपण कसा फायदा मिळाला, काय सांगाल? साहेबांच्या कार्यकाळात साहेब जेव्हा कृषी मंत्री होते, साहेबांनी महाराष्ट्रातला एक मोठं देणं दिलं होतं, पोखरा योजना म्हणून. आणि ती पोखरा योजना आमच्या मालेगाव तालुक्यातही साहेबांमुळे मिळाली. आणि त्याच्यातनं आम्ही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना सेननेट असतील, पॉलिहाऊस असतील किंवा मग ड्रीप इरिगेशन असेल, याचा लाभ आमच्या पंचक्रोशीत मिळवून दिलेला आहे. त्याच्यात मी मोठ्या हिरिरीने भाग घेतला होता. आणि महिला शेतकऱ्यांसाठी भावना स्वतः प्रयत्न करून, भावना त्या कमिटीवर जो असल्यामुळे भावनाने खूप पूर्ण वेळ त्याच्यात काम केलं होतं. आणि आता पण त्या कामामुळे परत साहेबांच्या माध्यमातून तिला त्या कमिटीवर घेण्यात आलं आणि परत ते काम आम्ही जोमाने सुरू केलेलं आहे. मंत्री दादाजी भुसे साहेबांचा एखादा प्रेरणादायी अनुभव काय सांगाल? प्रेरणादायी अनुभव म्हणजे शेतकऱ्यांसाठी प्रचंड जीव ओतणारा माणूस. आणि काम केल्यानंतर सुद्धा कधी असं जाणवलं नाही की मी काम केलं व असं. आता आमच्या इथे दुधाडी म्हणून नदी आहे. ती नदी गेल्या 20 वर्षात कोरडी होती आणि गेल्या 7 वर्षापासून ती उन्हाळ्यात सुद्धा पाण्याने भरलेली असते. गिरणा नदीवर किटीवर आहेत, मोसम नदीवर किटीवर आहेत. त्यांचं प्रेरणादायी काम म्हणजे महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा भारतात एकमेव असं संकुल आहे की 1 टाइम 6 डिपार्टमेंट, 6 कॉलेजेस 1 टाइम परवानगी मिळून चालू होणारं आमच्या भागातलं पहिलं काष्टी कृषी विद्यापीठ आहे. छत्रपती शिवाजी महाराज कृषी संकुल आहे. शेतीला व्यवसाय म्हणून यशस्वी करण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या ठरतात? आर्थिक नियोजन, बाजारभावाचा अंदाज येणं आणि प्रचंड कष्ट. शेती करत असताना शासनाच्या कोणत्या योजनांचा आपल्याला शेतीला सर्वाधिक लाभ मिळाला आहे? ड्रीप इरिगेशन आणि स्टोर टँक. या पुरस्कारानंतर आपल्या कुटुंबाची पुढील उद्दिष्ट आणि स्वप्न काय असणार आहे? या पुरस्कारानंतर आता हा शेतीतला सर्वोच्च सन्मान आहे. याच्यापेक्षा काही मोठा सन्मान असेल तो मिळावा एवढी एक अपेक्षा आहे. आणि मला असं वाटतं की तिने आता शेतीकडनं कन्वर्ट होऊन
आता जसं मी व्यवसायात आहे, ती शेतीत आहे, तर तिने शेतीकडनं कन्वर्ट होऊन व्यवसायाकडे, शेतीला संलग्न व्यवसायाकडे कन्वर्ट झालं पाहिजे. एक एफपीओ स्थापन करून त्या एफपीओच्या माध्यमातून तिचं काम चालू झालेलं आहे, पण त्याच्यात काम वाढलं पाहिजे असं मला वाटतं. यशस्वी शेतकरी दाम्पत्य म्हणून महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबांना जाता जाता आपण काय संदेश द्याल? तुमचं डिपार्टमेंट वेगळं असलं पाहिजे. तुमच्या डिपार्टमेंटच्या नफा नुकसानावर तुम्ही चर्चा केली पाहिजे. पण जर समजा आता माझ्या डिपार्टमेंटमध्ये नुकसान झालं, कुटुंबाच्या एखाद्या डिपार्टमेंटमध्ये नुकसान झालं, तर ते नुकसान दोघं मिळून सहन केलं पाहिजे. पण 100% तुमचे डिपार्टमेंट वेगळे असले पाहिजे, तुमचे आर्थिक व्यवहार वेगळे असले पाहिजे आणि त्याच्यात तुम्ही दोघांनी संगनमताने किंवा एकत्र कुटुंबांनी संगनमताने काम केलं पाहिजे. एवढंच मी म्हणेल. काम केल्याशिवाय पर्याय नाही, पण संगनमताने केलं पाहिजे. आजचा हा क्षण आमच्या गावासाठीच नव्हे तर आमच्या निकम परिवारासाठी खूप आनंदाचा, अभिमानाचा आणि कौस्तुभाचा क्षण आहे. आमच्या वहिनींना सौ भावना निळकंठ निकम यांना शेती क्षेत्रातील उल्लेखनीय असा राज्यस्तरीय राजमाता पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याबद्दल मी त्यांना सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा देते. शिवाजी महाराजांच्या आई ज्या होत्या जिजाऊ राजमाता, त्यांनी शिवाजी महाराजांना शेती क्षेत्रातील शेतीविषयी आणि शेतकऱ्यांविषयी प्रेम निर्माण करण्याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले होते. तर त्या काळात महात्मा फुले यांनी जे शेतकरी चांगले उत्कृष्ट शेती करतात त्यावेळेस त्यांना शिवाजी महाराजांचा कुळवाडी कृषीभूषण पुरस्कार म्हणून असे गौरव केले होते. तर आमच्या वहिनींना राजमाता कृषीभूषण पुरस्कार मिळाला. हा जिजामातांच्या नावाने हा फार मोठा गौरवाचा पुरस्कार मिळालेला आहे. याआधीही वहिनींना खूप असे, तुम्ही मगाशी आल्यानंतर पाहिलेत, असे खूप सारे पुरस्कार मिळालेले आहेत. खूप साऱ्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. भविष्यातही त्यांना असेच राष्ट्र पातळीवर, जग पातळीवर असेच बहुसंख्य पुरस्कारांनी गौरवण्यात यावे अशी मी त्यांना शुभेच्छा देते. आणि त्यांनी एक महत्वाचं अजून सांगायचं आहे मला. मी त्यांना लहानपणापासून पाहिलं आहे. त्यांचं म्हणजे खूप त्यांच्या सुरुवातीच्या काळापासून त्यांची शेती पाहिली आहे मी. त्यांनी खूप मेहनत केली आहे. त्यांना शेतीसाठी एक महिला असते बघा, महिलेला गाडी चालवता येत नाही, मग तिला अडथळा येतो. तर आमच्या वहिनींना स्कॉर्पिओ पासून, ट्रॅक्टर पासून, 2 व्हीलर पासून सगळ्या गोष्टी त्या स्वतः हँडल करतात. स्वतः शेतात फिरतात जिथं स्कॉर्पिओ लागली ते, आणि ड्रोनने, आधुनिक पद्धतीने फवारणे, अशा सगळ्या आधुनिक पद्धतीचा उपयोग करून त्या कृषी क्षेत्रात, आता तुम्ही मगाशी पाहिलं असेल, खूप सुंदर त्यांनी शेती फुलवली आहे. त्याबद्दल हे माझे त्यांचे 2 शब्द आणि त्यांना पुढील भविष्यासाठी, पुढील वाटचालीसाठी माझ्या खूप खूप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.